की 2 दिवसापूर्वी ह्याच ठिकाणी अलार्म वाजून एक अलार्म 5 काम अशा प्रकारची घोषणा आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलेली होती, पत्रकार परिषदेत केलेली होती. आणि त्यावेळेस आम्ही 5 कामांना प्राधान्य अगदी टॉप प्रायोरिटीनं देणार आणि नंतर इतर पण प्रश्न आहेत, परंतु त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज पाणी, ट्रॅफिकमधून खड्डेमुक्त पुणे शहराला करणार, नियमित स्वच्छता पुण्यामध्ये झाली पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही नियोजन करणार, हायटेक आरोग्य सुविधा आणि 5वा प्रदूषणमुक्त पुणे महानगरपालिकेचा परिसर. आणि ही 5 कामं करण्याचा आमचा पत्रकार मित्रांनो पक्का वादा आहे. आणि या 5 कामा व्यतिरिक्त खालील 3 कामे करण्याचा देखील आमचा सर्वांचा इरादा आहे. त्याच्यामध्ये आपल्या इथं झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्याचं पुनर्वसन आणि विशेषतः जुन्या इमारतींचा पुनर्विकास. तुम्ही बघितलंय आपल्या इथं पुण्यामध्ये जुने वाडे असतील, जुन्या वसाहती असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं सुरुवातीला माडा ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस माडाच्या पण खूप मोठ्या प्रमाणावर इमारती आपल्या पुण्यामध्ये झालेल्या आहेत. त्याचा आता पुनर्विकास करणं काळाची गरज बनलेली आहे. आणि त्याच्यामुळे सरकारने पण UDCPR मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये TDR असेल, त्याचा FSI असेल, ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत आणि म्हणून फॅमिली वाढलेल्या आहे. आता तुम्ही बघा, पूर्वीच्या काळामध्ये एक फॅमिली होती, त्यांच्यात 3-3 फॅमिली झालेल्या आहेत, 2-2 फॅमिली, 4-4 फॅमिली झालेल्या आहेत. आणि त्यामुळं ह्या सगळ्याच्या बद्दल पुनर्विकास करणं नितांत गरजेचं आहे. पुणेकरांच्या प्रति उत्तरदायित्व म्हणून काही विशेष गोष्टी ह्या आम्ही त्याच्यामध्ये करतोय. आणि 150 पुणे मॉडेल शाळांची उभारणी, आपल्या पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे, त्यावेळेस एक मॉडेल शाळा अशा पद्धतीनं 150चं टार्गेट हे आम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता ठेवलेलं आहे. अशी एकूण 8 कामांची विकासाची अष्टसूत्री विकासाची आणि आम्ही आपल्यासमोर मांडलेली आहे. अर्थात या व्यतिरिक्त कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये देखील बरंच काही करण्याचा आमचा मानस आहे. आणि याबाबतचा तपशीलवार आराखडा आम्ही 60 दिवसात पुणेकरांच्या समोर ठेवणार आहोत. या जाहीरनाम्याच्या ठळक बाबी ह्या मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्याचं विवेचन मी आता आपल्यासमोर करतो. हे जाहीरनामा तुम्ही आता बघितल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये येईल की काही बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न देखील पडेल की बाबा हे कसं तुम्ही करणार आहे. आता उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर अष्टसूत्री प्रगतीचा अष्टावधानी नेतृत्वाची 5 कामं पक्का वादा, 3 कामं करू जादा अशा पद्धतीचं हे सगळं आहे. आता ह्या संदर्भामध्ये आपल्याला दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य गोष्ट नाही. आता इथं डॉक्टर कोल्हे साहेब बसलेले आहेत, इतर मान्यवर आहेत, सुप्रिया सुळे आहेत. त्यामध्ये काय झालंय, काही आपला नवीन गावांचा परिसर आला, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणावर टँकर माफिया, नवीन गावं जाऊ द्या, वडगाव शहरी परिसरामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर टँकरची समस्या आहे. तर सुनील टेंगरे बसले आहेत, बाकीचे आमचे मान्यवर बसलेले, ते पण सगळेजण कबूल करतील. आणि मला इतक्या सोसायटी धारक आता भेटत आहेत